मित्रांनो, तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 22 जुलै ट्यूजडेचा दिवस होता. एक्सपायरीचा दिवस, सेन्सेक्सची एक्सपायरी. आणि जसं आपण एक्सपेक्ट केलं होतं, जसं मार्केट मी काल आपण डेली अनालिसिसला म्हणजे आजच्या दिवसाच्या अनालिसिससाठी ज्या काही लेवल्स सांगितल्या होत्या निफ्टीच्या, बँक निफ्टीच्या, सेन्सेक्स आपण ट्रेड करत नाही म्हणून सेन्सेक्सच्या लेवल सांगितल्या नव्हत्या. पण ओव्हरऑल मी काल असं सांगितलं होतं की सेन्सेक्सची एक्सपायरी ही थोडीशी स्लो मोमेंटम वाली असू शकते आणि एक्झॅक्टली तसंच झालं. सेन्सेक्सने आज ऑलमोस्ट काहीच मुवमेंट दिली नाही. जर सेन्सेक्सचा तुम्ही आज डे एंड बघाल तर तुम्हाला समजेल की 0.002% फक्त एवढंच सेन्सेक्सनी म्हणजे मुवमेंट दिलेली आहे. ना अप ना डाऊन, जिथे होतं तिथे जैसे थे. आणि निफ्टी आणि बँक निफ्टीचे चार्ट्स एकदम म्हणजे जसं आपण सांगितलेलं, जसं प्रेडिक्ट केलेलं आजच्या दिवसाचं जे अनालिसिस आपण सांगितलं होतं काल, त्या लेवल्सला ऑलमोस्ट बँक निफ्टी आणि निफ्टीने रिस्पेक्ट केलेला आहे. आणि एकदम एखाद्या ओबिडियंट स्टुडंट सारखं ज्या लेवल सांगितलेल्या त्या लेवल्स मध्येच निफ्टी आणि बँक निफ्टीने ट्रेड केलेला आहे. ठीक आहे फ्रेंड्स, तर मी पुढे चार्ट वर तुम्हाला समजून सांगतो, जे की तुम्हाला समजायला अजून जास्त इझी होईल. ठीक आहे, तर सर्वात आधी आपण बघूया निफ्टी 50चा चार्ट. ऑलराईट फ्रेंड्स, तर आता हा निफ्टी 50चा चार्ट आपण इथे ओपन केलेला आहे. 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती आहे. आणि हा जो येल्लो फ्लॅग आपल्याला दिसतोय, ही आजच्या दिवसाची फर्स्ट कॅन्डल आहे. आणि ह्या ज्या ट्रेंड लाईन्स आहेत, ह्या ज्या येल्लो ट्रेंड लाईन्स तुम्ही बघताय, जी रेजिस्टन्स लेवल आहे, ठीक आहे, 25,125 ची सांगितली होती आणि 25,000 एक सायकोलॉजिकल आणि एक मेजर लेवल आहे ती 25,000 ची. तर ह्या लेवल्स आपण सांगितलेल्या. आणि एक्झॅक्टली तुम्ही जर इथे बघताय, ठीक आहे, तर तुम्हाला इथे कळत असेल की पूर्णपणे त्याच रेंजमध्ये निफ्टी आज दिवसभर स्पेंड केलेला आहे. ओके, तर उद्याच्या साठी ज्या लेवल्स आहेत त्या पण मी आजच इथे प्रेडिक्ट करतो. ओके, ह्या आता ह्या निफ्टीची जी ट्रेंड लाईन आहे, हिचं काम झालेलं आहे. ठीक आहे, आपण अनालिसिस मध्ये बघितलं तर यांना मी, हे ज्या ड्रॉ केलेल्या लाईन्स आहेत यांना मी डिलीट करत आहे आणि नवीन ट्रेंड लाईन मी इथे प्लॉट करणार आहे. ऑलराईट फ्रेंड्स, सो निफ्टीची जी डाऊन साईड जी लेवल आहे, अगेन ती सेमच असणार आहे. ओके, जी 25,000 हा एक सायकोलॉजिकल हर्डल आहे. ठीक आहे, तर ती लेवल तिथेच असणार आहे. उद्याच्या दिवसासाठी मी ट्रेंड लाईन प्लॉट करतोय, तर थोडासा मी मेक शुअर करतो की ट्रेंड लाईन ही थोडीशी लॉंग असेल. ओके, येस. सो फ्रेंड्स, ही 25,000 ची सपोर्ट लाईन आहे. थोडीशी मोठी ड्रॉ केली म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्याला समजायला इझी होतं ते. आणि निफ्टीमध्ये लेवल्स सेम राहणार आहेत, कारण निफ्टीने एक्झॅक्टली मधोमध आपण ज्या लेवल्स काल सांगितलेल्या त्याच्या परफेक्टली मधोमध म्हणजे आजच्या दिवसाची त्याची क्लोजिंग आहे निफ्टीची. सो 25,125 हीच लेवल राहणार आहे उद्यासाठी सुद्धा निफ्टीमध्ये. ओके, सो फ्रेंड्स, हे झालं निफ्टीचं. निफ्टीमध्ये आपण ट्रेड घेत नाही, बट स्टील निफ्टी आणि बँक निफ्टी हे डेली अनालिसिस आपल्याला आपण करतो. आणि हा झाला बँक निफ्टीचा चार्ट फ्रेंड्स. तर बँक निफ्टीच्या चार्ट मध्ये पण तुम्ही बघत असाल एक्झॅक्टली सेम. जर तुम्ही नीट इथे बघाल तर काल 56,777 ही सपोर्ट साठी एक लेवल सांगितली होती आणि अपर साइडला 57,057. तर जर तुम्ही चेक केलं असेल फ्रेंड्स, आजच्या दिवसात ओपनिंग एक बंपर ओपनिंग दिली आणि त्यानंतर पूर्ण दिवस मार्केट डाऊन साइड डाऊन साइड डाऊन साइडला आलं. आपण 57,000 चा एक पुट पण मी पर्सनली, जे माझे ट्रेड्स असतात ते जस्ट फॉर युअर नॉलेज अँड एज्युकेशनल पर्पज मी तुमच्याशी शेअर करतो टेलिग्राम चॅनलवरती. जर टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही नक्कीच जाऊन टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह ट्रेड्स अनुभवायला मिळतील, शिकायला मिळतील. ठीक आहे, तर एक शेवटची फक्त कॅन्डल आहे इथे आपण बघतोय, जी
15 मिनिट्स म्हणजे आफ्टर 3:15 आजच्या दिवसाला जी तिने जी सपोर्ट लाईन आपण सांगितलेली 56,777 ची त्याच्या बिलो क्लोजिंग दिली. अदरवाईज पूर्ण दिवस बँक निफ्टीने सुद्धा त्या रेंज मध्येच घालवलेला आहे. तर फ्रेंड्स हे झालं बँक निफ्टीचं. आणि मी अगेन बँक निफ्टी मध्ये पण कालच्या दिवसाच्या ह्या ज्या ट्रेंड लाईन्स आहेत ह्या डिलीट करत आहे आणि मी नवीन ट्रेंड लाईन्स इथे प्लॉट करतो सो दॅट आपल्याला उद्याच्या दिवसासाठी ते इझी होईल. ओके फ्रेंड्स. तर 56,595 ठीक आहे. वेट अ सेकंड. 56,000 हा इथे येत आहे ऑलमोस्ट. इकडनं ड्रॉ करतो. ठीक आहे फ्रेंड्स. 56,595 डाऊन साईडला आणि अप साईडला 56,888 ही जी लेवल आहे ही इम्पॉर्टंट असणार आहे उद्याच्या दिवशी बँक निफ्टी मध्ये. ओके. 56,888. ठीक आहे फ्रेंड्स. तर इथे आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स ह्या दोन्ही लेवल्स उद्याच्या दिवसासाठी सांगितलेल्या आहेत. ज्या पण कोणत्या दिशेला उद्याच्या दिवशी ट्रेड जाईल, सी साइडला असो आयदर पी साइडला असो, वी आर बेसिकली ट्रेडर्स. आपल्याला फरक पडत नाही की इंट्राडेला मार्केट अप जाते डाऊन जाते, त्याच्याशी काही फरक पडत नाही. ऑब्विस गोष्ट आहे, स्टॉक मार्केट आहे, अपसाइड जाणार, बट त्याची एक रिदम असते, त्याचं स्वतःच एक सिस्टम आहे, इकोसिस्टम आहे, त्या पद्धतीनेच ते चालतं. ठीक आहे. तर उद्याच्या दिवशी पर्सनली मला असं वाटतं की परवा थर्सडे आहे आणि निफ्टीची एक्सपायरी आहे, वीकली एक्सपायरी. तर मला असं वाटतं की उद्याचा दिवस थोडासा मोमेंटम वाला असू शकतो आणि मोमेंटम डाऊन साईडला असू शकते. बट लेट सी. जसं आपण नेहमी म्हणतो, उद्याचं उद्या मार्केट आहे. उद्याचं मार्केट आपण आज अंदाज लावू शकतो, 100% सांगू शकत नाही. बट 100% आपण आपले ट्रेड्स मार्केट ज्या दिशेने जात असेल त्या दिशेला जाऊन आपल्या अनालिसिसने, आपल्या नॉलेजने, आपल्या एक्सपिरियन्सने, आपल्या एज्युकेशनने आपण ते ट्रेड्स सक्सेसफुल करून दाखवू शकतो. जसं आजही आपण एवढ्या चॉपी मार्केटमध्ये फर्स्ट एक टार्गेट अचीव केलेला आहे 50 पॉईंटचा. आणि जर तुम्ही नीट बघाल तर आजच्या दिवसाचा 57,000चा पुट हा 420 ला बाय करा असं सांगितलं होतं. 470चा फर्स्ट टार्गेट होता आणि 520चा सेकंड टार्गेट होता. ज्या 520चा सेकंड टार्गेट अचीव करण्यासाठी डे एंडला जाता जाता त्या 57,000च्या स्ट्राईक प्राइसचा प्रीमियम 515 ला गेला होता. सो फ्रेंड्स, म्हणजे ऑलमोस्ट सेकंड टार्गेट पण अचीव झाला होता. 95 पॉईंट्स, 100 पॉईंट्स. 100 पॉईंट्स कमी नसतात. बँक निफ्टीची लॉट साईज ही 30 ची आहे. जर 30 into 100 तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर एका लॉटवरती तुम्ही ऑलमोस्ट 3,000 रुपीज अर्न करू शकता. तर मित्रांनो, अशा जास्तीत जास्त नॉलेजेबल कंटेंटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या नॉलेजमध्ये थोडाही भर पडत असेल, प्रॉफिटमध्ये भर पडत असेल तर प्लीज 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 कमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा, जय शिवराय लिहा. आणि कोणत्याही प्रकारची क्वेरी असेल तर नक्कीच विचारा, तुमच्या क्वेरीजना उत्तर दिलं जाईल. ठीक आहे फ्रेंड्स, भेटूया पुढच्या नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.